हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आज बघूया आपण वोकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आणि इडियम्स अँड फ्रेजेस. ओके, फर्स्ट वर्ड बघूया वोकॅब्युलरीमध्ये, तो आहे सेसेशन. सेसेशनचं मीनिंग आहे द फॅक्ट ऑर प्रोसेस ऑफ एंडिंग ऑर बीइंग ब्रॉट टू एन एंड. म्हणजेच समाप्ती किंवा थांबण्याची जी कृती असते त्याला आपण म्हणतो सेसेशन. मराठीमध्ये याला म्हणत असतात समाप्ती किंवा विराम. ओके, किंवा थांबण्याची कृती. सिनोनिम्स आहे त्याचे एंड, एंडिंग, टर्मिनेशन. आणि अँटोनिम्स आहे स्टार्ट, रिझम्पशन आणि कंटिन्युएशन. ओके, सो सेसेशन म्हणजे होते समाप्ती, विराम किंवा थांबण्याची जी कृती असते त्याला सेसेशन असं म्हणत असतात. नेक्स्ट बघूया कर्ब. कर्बचं मिनिंग आहे अ चेक ऑर रिस्ट्रेन ऑन समथिंग. म्हणजेच अंकुश लावणे, ताबा लावणे होत असते, अंकुश लावणे किंवा संयम. त्याला आपण काय म्हणतो कर्ब. कर्बचा मराठीमध्ये अर्थ आहे अंकुश, ताबा, लगाम किंवा संयम पण म्हणू शकतो. ओके, सिनोनिम्स बघूया. रिस्ट्रेंट, रेस्ट्रिक्शन, चेक. अँटोनिम्स आहेत एनकरेजमेंट, फ्रीडम आणि इनसाइड. ओके, नेक्स्ट बघूया एम्फसाइज. एम्फसाइजचं मिनिंग आहे स्पेशल इम्पॉर्टन्स, व्हॅल्यू ऑर प्रॉमिनन्स गिव्हिंग टू समथिंग. म्हणजेच महत्त्व देणे, भर देणे, जोर देणे, एखाद्या गोष्टीला प्राधान्य देणे, त्याला आपण काय म्हणतो एम्फसाइज करणे. म्हणजेच मराठीमध्ये होते जोर, महत्त्व, भर किंवा प्राधान्य. सिनोनिम्स आहे प्रॉमिनन्स, इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स. आणि इंटोनिम्स आहेत इग्नोरन्स, इनकॉम्पिटन्स आणि इनसिग्निफिकन्स. तर हे आहेत एम्फसाइजचे मीनिंग, जे की आहे एम्फसाइजला मराठीमध्ये म्हणत असते जोर, महत्त्व, भर किंवा प्राधान्य देणे. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे ह्युमन. ह्युमन, तर ह्युमन म्हणजे काय होते, जर एखादा व्यक्ती आहे, एक्झाम्पल बघूया आपण. एखादा व्यक्ती आहे, समजा त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे, आजूबाजूने जाणारे लोक आहे, तर ते त्याला बघून जात आहे पण त्याला उचलत नाही, त्याला काही हेल्प नाही करत आहे. पण एखादा त्यामधला एक असा व्यक्ती असतो जो हेल्प करतो, म्हणजेच तो काय आहे, तो आहे ह्युमन. म्हणजे ह्युमन आहे म्हणजे दयाळू आहे, जो हेल्प करतो. तर हॅव्हिंग ऑर शोईंग कंपॅशन ऑर बेनोलन्स, म्हणजे जो दयाळू आहे, जो की माणुसकीचा आहे, तर त्याला आपण म्हणतो ह्युमन. दयाळू किंवा माणुसकीचा. ओके, सो मराठीमध्ये जे दयाळू आणि माणुसकीचा आहे त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतात, ह्युमन. सिनोनिम आहे त्याचे कंपॅशनेट, काइंड, काइंडली. आणि अँटोनिम्स आहे क्रुएल, इनह्युमन. वन वर्ड सबस्टिट्यूशन्स बघूया. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये फर्स्ट वर्ड आहे सुपरलेटिव्ह. सुपरलेटिव्ह म्हणजे ऑफ द हायेस्ट डिग्री, म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा. जो उत्कृष्ट दर्जाचा आहे, ऑफ द हायेस्ट डिग्री आहे, त्याला आपण वन वर्ड मध्ये लिहित असतो, म्हणत असतो सुपरलेटिव्ह आहे. ओके, सुपरलेटिव्ह म्हणजे होत असते उत्कृष्ट दर्जाचा. नेक्स्ट आहे हार्बर. तर हार्बर काय आहे, हार्बरचं मिनिंग अ पीस ऑफ शेल्टर फॉर शिप्स. म्हणजेच बंदर असते बघा, जिथे शिप्स ठेवल्या जाते. ओके, म्हणजे शिप्सचं ते शेल्टर असते. शिप्स म्हणजे जहाज. ओके, हे शिप्स म्हणजे होत असते जहाज. तर जिथे जहाजांना ठेवल्या जाते, जिथे जहाजांचं शेल्टर असते, त्याला आपण वन वर्ड मध्ये म्हणू हार्बर. त्याला बंदर पण म्हणतात. नेक्स्ट आता हे काही मिसस्पेल्ड वर्ड्स आहेत, त्यामध्ये जो करेक्टली स्पेल्ड केलेला वर्ड आहे तो आहे हा प्रोटेक्शन. PROTECTION. तर प्रोटेक्शनचं मीनिंग आहे रक्षण करणे, रक्षण किंवा संरक्षण.
नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिफाईल्ड. डिफाईल्ड हा जो स्पेलिंग ज्याची स्पेलिंग करेक्टली स्पेल केलेली आहे तो वर्ड आहे नंबर ए, म्हणजेच DEFILADE, डिफाईल्ड. तर याचा अर्थ होतो व्यवस्था करणे किंवा किल्ले बांधणी पण म्हणू शकतो आपण. नेक्स्ट बघूया इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बाय अ हेअर्स ब्रेथ. तर याचं मीनिंग काय आहे? इफ अ पर्सन एस्केप्स फ्रॉम सम डेंजर बाय अ हेअर्स ब्रेथ, म्हणजेच की खूप लहान अंतरावरून जो त्या डेंजर पासून निघालेला आहे, एखादा डेंजर आहे त्या लहान अंतरापासून तो पर्सन जो आहे त्यांनी एस्केप केलेला आहे, निघालेला आहे त्या डेंजर मधून, तर त्याला ते लहान जो अंतर आहे, कमी जो अंतर आहे, त्या कमी अंतराला आपण म्हणतो बाय अ हेअर्स ब्रेथ, म्हणजेच खूप कमी किंवा लहान अंतर. ओके. Breath, they only just manage to avoid it. The breath is the thickness of a hair, so they probably feel somewhat lucky because the margin, म्हणजे त्याची मार्जिन जी होती सक्सेस आणि फेल्युअर मधली ती खूप कमी होती. बघा आता जसं एक्झाम्स येत आहेत, SBI क्लर्क, SBI PO, त्यामध्ये एक्झाम्स देत असतात तुम्ही, तसं त्याचा कट ऑफ लागत असतो. तर कट ऑफ मध्ये एखादा असं खूप जण असे असतात ज्यांचं की खूप कमी मार्जिनने तो पेपर प्रिलिम्स आहे किंवा मेन्स आहे तो निघत नसतो. तर जिथे मार्जिन जी असते मार्क्सची, तर ती खूप लहान अंतराने जो फेल झालेला आहे प्रिलिम्स किंवा मेन्स मध्ये, तर त्याला आपण काय म्हणू की तो झालेला आहे बाय अ हेअर्स ब्रेथनी फेल, किंवा बाय अ हेअर्स ब्रेथनी तो पास झालेला आहे. समजा 10th 11th मध्ये 12th मध्ये जसं की पासिंग मार्क्स दिल्या जाते, सो काही पासिंग मार्क्स दिल्यामुळे तो काय झालेला आहे, खूप लहान अंतराने तो पास झालेला आहे, म्हणजेच बाय अ हेअर्स ब्रेथनी तो पास झालेला आहे असं आपण म्हणू. नेक्स्ट, बाय द स्किन ऑफ युअर टीथ. याचं मिनिंग काय आहे? इफ यू डू समथिंग बाय द स्किन ऑफ युअर टीथ, यू ओनली जस्ट मॅनेज टू डू इट अँड कम व्हेरी नियर इंडीड टू फेलिंग, म्हणजेच फक्त क्वचितच किंवा अगदी संकुचितपणे काहीतरी करणे. ओके. सो बाय द स्किन ऑफ युअर टीथ याचा अर्थ होतो फक्त क्वचितच किंवा अगदी संकुचितपणे काहीतरी करणे. ओके. सो हे आहेत आपले काही इडम्स अँड फ्रेजेस. त्यामध्ये आज आपण करेक्टली स्पेल्ड वर्ड सुद्धा बघितलेले आहे. या 4 वर्ड्स मधले आपण एक बघितलेला आहे की हा करेक्टली स्पेल्ड आहे, जसं की प्रोटेक्शन म्हणजेच होते रक्षण करणे, संरक्षण, आणि डिफायलेट मधला हा DIFIALAD हा करेक्टली स्पेल्ड झालेला आहे, म्हणजे व्यवस्था करणे किंवा किल्लेबंदी करणे. नेक्स्ट आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन बघितलेलं आहे. त्यामध्ये सुपरलेटिव्ह आहे. सुपरलेटिव्हला म्हणतो आपण उत्कृष्ट दर्जाचा जो आहे त्याला आपण सुपरलेटिव्ह म्हणतो. वन वर्ड मध्ये हार्बर म्हणजे जिथे शिप्सला शेल्टर दिल्या जाते, शिप्स म्हणजे जहाजांना शेल्टर दिल्या जाते, त्याला आपण हार्बर म्हणतो वन वर्ड मध्ये. नेक्स्ट, सिसेशन म्हणजे होते समाप्ती, विराम, थांबण्याची कृती. कर्ब म्हणजे होते अंकुश, ताबा, लगाम, संयम लावणे मराठीमध्ये. एम्फसाइज म्हणजे आहे जोर देणे, महत्व देणे खूप जास्त किंवा प्राधान्य देणे, त्याला आपण एम्फसाइज म्हणू. आणि नेक्स्ट आहे ह्युमन. ह्युमन म्हणजे जो की दयाळू आहे, जो की ज्याच्यात खूप जास्त माणुसकी आहे, जो सगळ्यांना हेल्प करतो, त्याला आपण काय म्हणू? ह्युमन. ओके. सो आज आपण बघितलेले आहे वर्ड्स, याचे तुम्ही सेंटेन्सेस तयार करा आणि दररोज 5 वर्ड्स तरी डिक्शनरी मधले वाचत चला, त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. त्याने तुम्हाला हेल्प होईल अपकमिंग एक्झाम्स आहे त्याकरता. आणि असंच तुम्ही प्रिपेअर करत राहा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू आणि थँक्यू.